चेतनजी गर्ग यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला पंच पहिल्या बॉलवर षटकार किंवा पहिल्या बॉलवर विकेट जर आली तर महेश शेठ नाईक सिमरन आर्टचे प्रोप्रायटर त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोघांना समान संधी आहे. मापात पाप नको हा त्यांचा नेहमीचा अट्टहास असतो. खारकोपरला सुद्धा संधी आहे, मोहाला सुद्धा संधी आहे. म्हणजेच काय स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत सुधीर शेठ ठाकूर, त्यांना संधी आहे. पहिल्या बॉलवर षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आणि पहिल्या बॉलवर जर विकेट प्राप्त झाली पंढरीनाथ कोळी यांना तर त्यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज. महेश शेठ नाईक यांच्या वतीनं कॅश प्राइज. पहिला बॉल इनसाइड एज बॉल पाठीमागे. तर जाऊया दुसऱ्या मॅचला होते सुरुवात. ऐकणार होता आपण आमचे परममित्र सागरजी मांडवकर यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद दीपक पाटील सर. तर वळतो आपण मॅचकडे. खारकोपर 40+ आणि मोहा 40+. पंढरीनाथ कोळी यांचा हा चेंडू पहिला डॉट, सलग 2 चेंडू डॉट खेळलेत. सुधीर ठाकूर यांना आपण पाहतो 2 चेंडूमध्ये काही करू शकलेलं आहे. पुढचा चेंडू तर सुधीर ठाकूर बघा, सुधीर ठाकूर साहेबांना आपण इथे पाहतो सुवर्ण संधी आलेत. प्रतीक पाटील आहेत खारकोपर चे आम्ही ऑलराऊंडर प्लेयर पाहतो आणि जर इनिंग मध्ये 2 षटकार मारले तर 5000 रुपयाचं प्राइज आलेत. पूर्ण इनिंग मध्ये जरी 2 षटकार मारले तरी 5000. सुधीर ठाकूर आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, 1 वर खेळतात. बॅटिंग करताना दर्शन भोईर यांना आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला लॉफ केलं डीप कडे, फिल्डर रेडी, ओ पकडला जेल. पहिला धक्का बॅटिंग टीम खारकोपर 40+. नवनाथ कोहली तिथे होते आणि हा झेल टिपला. तर दर्शन भोईर बाद, झेल बाद. पहिला धक्का ऑफ स्टंप वरून प्रयत्न जरूर झाला आणि तिथे फिल्डर रेडी होते, फटका चुकला आणि पहिला धक्का. तर या सन्मान केला जाईल या ठिकाणी. सोमनाथ शेठ मात्रे यांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेला लाभले. तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-1. विकेट सुद्धा ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा फटका चुकला. नवीन फलंदाज आपण पाहतो 40+ खारकोपर कडून आकाश मात्रे. सुरुवात जी हवी होती ती पॉवर प्ले मध्ये काही करून देत नाही. गोलंदाजी करताना मोहा 40+ पंढरीनाथ कोहली यांना आपण पाहतो गुड बॉलिंग खेळण्यासाठी सज्ज होतील. 5 चेंडूंचा खेळ संपला. बॅटिंग टीम खारकोपर 40+. फुटवरचा वापर, फटका बनवला बॅटच्या मधोमध. ओ गुड स्ट्रोक, षटकार आलाय. 6 धावा. काय फटका आणि पहिला षटकार आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. गुड बॅटिंग, कमालीचा फुटवर्क उत्तम, नजर स्थिर होते आणि त्यानंतर यस नवीन चेंडू देण्यात येईल. चला चॉईस करताना अगोदरच 4 चेंडू चॉईस करून घ्या. एक वापरा, 3 पंचांकडे द्या. तर एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 7. आकाश मात्रे यांना आपण पाहिलं 2 चेंडू मध्ये 6.
तर धावसंख्या आहे ती 7. 4 षटकांचा पूर्वार्ध बघा. सुधीर ठाकूर अजूनही उभे, 3 चेंडूचा सामना केला, त्यांना सुवर्ण संधी सुद्धा आहे. सेकंड ओव्हर सुरेश कोळी मोहा 40+ कडून. नवनाथ कोहली खूप फिल्डिंग पाहिली. अगदी या सत्रामध्ये 2 झेल त्याच क्षेत्रात पकडले. सुधीर ठाकूर यांच्याकडून पुन्हा अपेक्षा वाढल्यात. 15 धावा, 2 गडी बाद. न्यू बॅटर खारकोपर 40+ कडून. सुधीर ठाकूर हे खेळतात वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 8 आणि रोशन म्हात्रे स्ट्रायकर एंडला. एकूण धावा 15. नेक्स्ट बॉल सुरेश कोळी. पहिला चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्र खाली आणि थोड्या डिफिकल्टीज होत्या. मिळतील 4 धावा. चौकार. स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावफलक बॅटिंग टीम धावफलकावर धावा नमूद झाल्यात 19. प्रचंड पॉवर जनरेट केली. अगदी सुरुवातीपासून हे आक्रमण. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 19. करंट रन रेट पाहिला 10.36. रोशन म्हात्रे यांना पाहते. सुरुवात चौकाराने केली डावाची लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. पुन्हा एकदा आक्रमण. डीप मिड विकेट कडे प्रयत्न चांगले झालेत. नकार देत असताना सुधीर ठाकूर 1 धावावर संतुष्ट आणि 2 षटकं संपली. धावा 20. बॅटिंग टीम खारकोपर 40+. पहिल्या ओव्हर्स मध्ये आपण पाहिल्या पंढरीनाथ कोहली यांच्या षटकामध्ये 7 आल्या, 1 विकेट. बॅटिंग करताना दर्शन भोईर बाद झाले. त्यानंतर आकाश म्हात्रे यांना बाद केलं. सुरेश कोळी यांनी सेकंड ओव्हरमध्ये बॅटिंग करताना खारकोपर 40+ आणि धावा धावफलकावर 20. संपूर्ण आम्ही पाहतोय 40+चा वर्ग सुद्धा या क्रिकेटला एन्जॉय करतोय. महेश स्पोर्ट्स 40+.
तर प्रत्येक संघांना आम्ही सूचना देतो मॅनेजमेंटच्या वतीनं 12व्या खेळाडूंनी पाणी घेऊन जा, जिथे आम्ही मेन स्टेजवर त्याची सोय केलेली आहे आणि अगोदरच आपल्या 12 मॅन पाणी घेऊन जा आणि सामना सुरू होण्यापूर्वी सुद्धा आपण पाणी घेऊन जा. सुधीर ठाकूर यांना पाहतो वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 8 भागीदारी 5. रोशन म्हात्रे 40+ क्रिकेट म्हटलं तर एन्जॉयमेंट असते, डिसिप्लिन असते आणि आज 40+ संपूर्ण वर्ग एकत्र झाला नाईट फॉर्मॅटमध्ये. तर 2 षटकानंतर आपण जरूर पाहतो. पहिला सामना नावेखाडी विरुद्ध बामणडोंगरी, तो सामना जिंकला नावेखाडी 40+न, मोहा 40+, खारकोपर 40+. यानंतर तिसरा सामना असेल शिवाजीनगर 40+ आणि कोंबडभुजे 40+. हा तिसरा सामना असेल. 2 षटकानंतर 20 धावा आहेत. सुधीर ठाकूर यांच्याकडून अपेक्षा जरूर वाढतील, कारण मैदानावर सलामीवीर आहेत. एक चौकार जरूर बॅटमधून आला. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा 20 आहेत. दुसरा सामना ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा बॅटिंग करतील सुधीर ठाकूर, सुरेश कोळी. आणि आता सुरेश कोळी यांच्या षटकामध्ये 13 धावा पाहिल्या. नवनाथ कोळी आले, ज्यांच्या माध्यमातून 2 झेल घेताना पाहिलं. गुड फिल्डिंग, अगदी लॉंग ऑफ कडे. नवनाथ कोळी षटक क्रमांक 3 बॅटिंग करताना रोशन म्हात्रे. सुधीर ठाकूर नॉन स्ट्रायकर एंडला. सामना पाहायला मिळतो खारकोपर 40+ विरुद्ध मोहा 40+. आणि 40+ला एन्जॉय करताना आज संपूर्ण 40+ त्यांचा चाहता वर्ग. 40+ म्हटलं की अनुभव, 40+ म्हटलं की परिपक्वता आणि 40+ म्हटलं तर वक्तशीरपणा. आणि आज हा 40+ वर्ग समोर ठेवला, पॉवर जनरेट केली होती, मात्र प्रॉपर फटका कनेक्शन झालं नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बॅटिंग करताना रोशन म्हात्रे स्ट्रायकर एंडला. फायटिंग स्कोअरकडे टार्गेट सेट करावं लागेल आणि अपेक्षा या 2 ओव्हरमध्ये 2 षटकामध्ये 20 आल्या. जसं मागचा सामना पाहिला टार्गेट होतं मागच्या मॅचमध्ये फक्त 23 टार्गेट आणि ते सोप्या पद्धतीनं पार केलं टीम नावेखाडी 40+ संघानं. आता या सामन्यामध्ये स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शॉट, मिसफील्ड झाली. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक आले, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाची सुद्धा तयारी होती. मिसफील्ड, क्षेत्ररक्षणामध्ये थोड्या चुका झाल्या, मात्र तिकडे वेगाने धावा पूर्ण केल्या. 3rd ओव्हर, एकूण धावफलक 2 षटक 2 चेंडूचा खेळ समाप्त. 22 2 विकेट. सामन्यातील पूर्वार्ध बॅटिंग करताना खारकोपर 40+. सुधीर ठाकूर नॉन स्ट्रायकर एंडला. रोशन म्हात्रे पुढे सरसावत फटका खेळला डीप कव्हर कडे आणि डीप कडून प्रयत्न नक्कीच चांगले झाले. 2 धाव इथे. सुधीर ठाकूर धावबाद झाले असते. थोडं हास्य तिथे पाहिलं. इथे नक्कीच चेंडू मिळाला असता तर विकेट होती. बघा इथे संधी होती धावबाद करण्याची आणि याचा फायदा उठवता आला नाही. नक्कीच पूर्णपणे संधी होती. अगदी 2 धाव घेत असताना तिथे आपण त्यांना जरूर पाहतो. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा 24. नवनाथ कोळी पुन्हा एकदा त्याच ऑन साइडला वारंवार आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुधीर ठाकूर, यावेळी नक्कीच रनआउट. मागच्या चेंडूवर वाचले होते आणि आता मात्र थोड्या निराश मनानं हा धक्का मिळेल. रनआउटच्या रूपानं बॅटिंग टीम खारकोपर संघाला एकूण धावा असताना 25 आणि गडी बाद झाले आतापर्यंत 3. हॅलो चिक. तर सोमनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय आणि त्यांनी दाखवलेल्या या अपार दातृत्वामुळे आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सोमनाथ शेठ म्हात्रे साहेब. असंच प्रेम आणि स्नेह कायम असू द्या.
त्याचबरोबरीनं तर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धाफलकावरती 25-3 गडी बाद. महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलगर आयोजित 40+. धावसंख्या धावफलकावर 25-3 गडी बाद. मोहा 40+ न टॉस जिंकला. फिल्डिंग करतोय थर्ड ओव्हर. नवनाथ कोळी नवीन फलंदाज सरकले. भास्कर घरत. खोलात टाकलाय. ड्राईव्ह करताना डीप मिड विकेट कडे. एक धाव तर पूर्ण निघाले 2 धावेसाठी आणि इथे रनआउटचा धोका होता. इथे बघा फनी क्रिकेट. धाव सूर्य. कम्युनिकेशन नव्हतं. रोशन म्हात्रे यांना पाहतोय. भास्कर गरत यांना. धावसंख्या धावफलकावर 2 पुढे सरकले. 27-27 खारकोपर संघ. मागच्या मॅच मध्ये 23 टार्गेट होतं आणि ते सोप्या पद्धतीनं पूर्ण केलं बॅटिंग टीम नावे खाडी 40+ न उत्तरार्धामध्ये. आणि आता पूर्वार्धामध्ये खारकोपर 40+. किती धावांचं टार्गेट सेट करेल लक्ष विद्या मॅच कडे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलकावर 27-3 गडी बाद. छोटासा रनवे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. टायमिंग चुकलंय. बघा 2 धावा सोप्या पद्धतीनं पूर्ण होत असताना आणि इथे बघा चूक झाली. अगदी नजरेसमोरून धावा निघाल्या 3 आणि प्रयत्न 4 धावा. एकदा जोरदार टाळ्या. 4 धावा पळून काढल्यात. यस ओव्हर कंप्लीट. 40+ क्रिकेट म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी आणि बघा या सोप्या पद्धतीनं अगदी 4 धावा पळून काढल्या. तर 3 षटकानंतर धावफलक पुढे सरकले. एकूण धावा 31. तर शिवाजीनगर 40+ आणि कोंबडभुजे 40+. शिवाजीनगर 40+, कोंबडभुजे 40+. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. तर शिवाजीनगर 40+ कॅप्टन रेडी आहेत. कोंबडभुजे 40+च्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो आपण रेडी ना. करंट रन रेटचा विचार केला सरासरी आता वाढली. पहिल्या षटकानंतर 7 होत्या. दुसऱ्या षटकानंतर 13 आल्या. गुणतालिकेवर नवनाथ जेव्हा षटक घेतलं त्या 11 धावेचं षटक आणि आता समाधान कोळी. तर भास्कर शेठ घरत यांना प्राइज झालेत. सिमरन आर्टचे ओनर्स आमचे उद्योजक महेश नाईक यांच्याकडून जर षटकार मारला षटकाराला 1000. बघा सुवर्ण संधी. डीप लॉंग ऑफ कडे प्रयत्न झाले. धाव घेण्याची तयारी. यस शेवट गोड करायचं आणि त्यासाठी प्रयत्न होत असताना बॅटिंग टीम खारकोपर 40+. रोशन म्हात्रेंना आतापर्यंत पूर्णपणे सेट झालेत. खेळपट्टीवर जम बसवले. अगदी चिकटून बसलेत. अगदी प्रत्येक चेंडू शॉर्ट सिलेक्शनासाठी ते वेट घेतात आणि त्यानंतर मैदानावर कार्पेटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रेडी आहेत. एक धाव पूर्ण. नकार. यावेळी तयारी नव्हती. भास्कर शेठ घरे त्यांना सुवर्ण संधी. पाहायचा आता चेंडू शिल्लक 4 धावा. धावफलकावरची टोटल 34. 3 गडी बाद. बॅटिंग टीम खारकोपर 40+ पूर्वार्धामध्ये. बघा विनंती असेल कोंबडभुजे 40+ टॉस साठी संपर्क साधा. शिवाजीनगर 40+चे कॅप्टन रेडी आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी. ऑफ ब्रेक केला. चेंडू टप्पा पडला तसा चेंडू आतमध्ये वळला आणि तिथे बघा नकार देत असताना फिल्डिंग पूर्णपणे एकत्रित राहिलेत. 40+चा संपूर्ण वर्ग या खेळाचा आनंद घेतो. बॅटिंग टीम खारकोपर 40+. जिथे संघ थोडा मागे होता पहिल्या षटकानंतर पाहिलं पंढरीनाथ कोळींच्या षटकामध्ये 7 आल्या. आतापर्यंत 35 वर पोहोचलाय. समाधान कोळींचे षटक 3 चेंडूमध्ये आणि पंढरीनाथ कोळी त्यानंतर नवनाथ कोळी यांचं षटक पाहिलं. एकही अमांतर चेंडू नाही. सुरेश कोळींच्या षटकामध्ये 1 अमांतर चेंडूचा अपवाद वगळता काय सुरेख गोलंदाजी केलं. नक्कीच
धावबाद करण्याची संधी होती, पंचांकडे अपील होत असताना यस पंचांनी टीव्ही अंपायरसाठी रेफर केलं आणि तिथे आपण पाहूया चांगल्या पद्धतीचं आणि डायरेक्ट थ्रो. यस आउट, रन आउट, विकेट. डिसिजन आम्ही पेंडिंग ठेवला होता, मात्र त्यानंतर पाहिलं रनआउट आहे, क्लिअरली दिसलं. 24 ला इव्हेंट टीम कॅमेरामॅन कडून तर एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय निलेशजी ठाकूर, शिवाजीनगर एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, त्यांचा सन्मान सुद्धा केला जाईल. त्याचप्रमाणे आत्मारामजी कोळी सर कोंबडभुजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर पुढच्या दोन्ही संघांदरम्यान टॉस होईल. PS भगत साहेब आणि अविनाश भगत साहेब. शशिकांतजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सहर्ष स्वागत आहे. शिवाजीनगरचे उत्कृष्ट पाची क्रिकेटपटू, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 40+ मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतो. त्याचं सहर्ष स्वागत आहे महेश स्पोर्ट्स शेलकर आयोजित भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. बघा इथे फलंदाज बाद, बॅट्समन आउट. मंगेश देशमुख बाद झाले. धावा टोटल धावफलकावर पाहिलं आतापर्यंत 35 आहेत, 5 गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी आहे, पाहुण्यांचा इथे आदर तिथे सन्मान होतो. 35 रन लास्ट बॉल असेल या पहिल्या पूर्वार्धातील फर्स्ट इनिंग मधील. खारकोपर 40+ आणि न्यू बॅटर. यस एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे, मात्र जरूर आपण माहिती पोहोचू. शेवटच्या चेंडूवर आता पाहायचं किती टार्गेट सेट होईल. किरण आहेत 40+, खारकोपर 40+ साठी आता लास्ट बॉल पूर्वार्धातील 35 रन्स. टार्गेट सेट होणारा चेंडू. शेवटचा चेंडू असेल समाधान कोळी. फुटवाचा वापर मात्र अप्रतिम. दिशा टप्पा अंपायर सिग्नल. बॅट्समन होईल आउट. एज लागली. आणखीन एक धक्का. 35 वर 6 गडी बाद झाले आणि टार्गेट सेट केलं. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. बॅटिंग टीम खारकोपर 40+. बघा जसा चेंडू पडला आपण पाहतो हा रिप्ले आणि एज लागली. यष्टीरक्षक कमालीचं होतं. टोटल आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार आले, 1 षटकार सुद्धा पाहिला या इनिंगमध्ये. मोहा 40+ न टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करत असताना 35 वर थांबवलंय. 36 चं टार्गेट. यस टॉस केला आणि टॉस विन. कोंबडभुंज 40+ टॉस विन. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे, काही वेळात येईल. तर यस फिल्डिंग त्यांचा निर्णय. क्षेत्ररक्षण आता टार्गेट 36. या वेळेला फिल्डिंग करेल टीम खारकोपर 40+. ज्याला पाणी हवं असेल तर 12 मॅन घेऊन जा इथून, या सुद्धा सूचना आम्ही देतो. इनिंगच्या अगोदर ड्रिंक्समध्ये सुद्धा ड्रिंक्स ब्रेकमध्ये पाणी हवं असेल तर 12वे खेळाडू घेऊन जा. 36 टार्गेट. महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलगर आयोजित आपण ही स्पर्धा पाहतो. एक्स्ट्राच रन आपण जरूर पाहिलं. चला बॉल चॉईस करा आणि मॅच ऑन करा, कारण वेळेचं व्यवस्थापन आम्ही इथे करतो, वेळेला महत्त्व देतो. आणि 40+ म्हटलं तर वक्तशीरपणा आणि 40+ म्हटलं तर यंगस्टार साठी आणि 40+ म्हटलं की क्रिकेटच्या जुन्या आठवणी. आणि आज आम्ही पाहिलं स्पर्धेतील उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते. 36 टार्गेट, 4 षटकं. टार्गेट. बॅटिंग करेल मोहा 40+, 24 ला इव्हेंट्स. महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलगर 40+. चला मॅच ऑन करा.
कुशल भगत अँड महेश स्पोर्ट्सचे आमचे सर्व संयोजक आयोजकांना विनंती करेन आपण स्टेजवर आसन ग्रहण करा. कुशल भगत अँड महेश स्पोर्ट्स 40+ क्रिकेट क्लब मी विनंती करेन आपण स्टेजवर आसन ग्रहण करा. चला मॅच आपण ऑन करणार आहोत. सूचना असतील 24ला इव्हेंट. बॅटिंग करेल. फिल्डिंग लावून घ्या. सूचना आल्यात. इमर्जन्सी पाणी हवं असेल तर 12 मॅन घेऊन जा आणि मॅच ऑन करा. मोहा 40+ आणि खारकोपर 40+. मॅच नंबर 2 बघा. लख प्रकाश 40+चा पाठीराखा वर्ग सुद्धा. आणि आज आपण पाहतोय महेश स्पोर्ट्स 40+ जो आज पहिली रात्र, उद्या या स्पर्धेतील आपल्याला दुसरी रात्र पाहायला मिळेल. 40+चा संपूर्ण वर्ग या क्रिकेटचा आनंद घेतो. आणि 40+ म्हटलं की शिस्त, 40+ म्हटलं की वक्तशीरपणा. आणि आज आपण पाहतो मोहा 40+ विरुद्ध खारकोपर 40+. याच विभागातील सर्व 40+चे सहकारी आपण जरूर पाहिलं. 36चं टार्गेट उत्तरार्धामध्ये पाहूया. तर सामना सुरू करायचे. ऑफिशियल अंपायर्स जीवन गावंड सर वाघोलीवाडा, प्रवीण पवार सर पनवेल. 24ला इव्हेंट. मारुती मंडप डेकोरेटर्स असतील आमचे साऊंड सिस्टम, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. तर विजयासाठी लक्ष पाठलाग करायचं. पाठलागाला सुरुवात होईल. 36 करायचे. या अगोदरचा सामना नावेकाडी 40+ संघाने सहज जिंकला आणि त्यांनी पराभूत केलं बामणडोंगरी 40+ला. 40+ क्रिकेट अनुभवाच्या खेळाचा अनुभव घेताना हे सर्व खेळाडू. तर पहिलं षटक घेऊन खारकोपर 40+ कडून मंगेश देशमुख. पहिलं षटक घेऊन मंगेश देशमुख. सलामीची जोडी पंढरीनाथ कोळी आणि नवनाथ कोळी. यस मॅच ऑन. मंगेश देशमुख 8:25. पहिला चेंडू गुडलाईन स्पॉट वरून थोडा वेग कमी ठेवला होता. बघा स्ट्रेट चेंडू होता. मंगेश देशमुख यांचा चेंडू आपण पाहिलं. छोटासा रनअप आहे. अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न तितक्या वेगाने गेला. टप्पा पडल्यानंतर मंगेश देशमुख पहिला चेंडू डॉट बॅटिंग करत असताना पंढरीनाथ कोळी. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट न कट अप्पर कट करण्याचा प्रयत्न. स्लीपला आपण पाहतोय. गुड फिल्डिंग. बघा फुटवर्क वापरलं होतं. उत्तम नजर होती. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. अगोदर योजना आखला होता आणि बाद झाले. पहिला धक्का बॅटिंग टीम मोहा 40+ला. कमालीचे प्रयत्न अंतर्वर्तुळामध्ये पाहिलं. मंगेश देशमुख पहिला चेंडू डॉट विकेट. नवनाथ कोळी अजूनही मैदानावर. पहिला धक्का मिळाला. पंढरीनाथ कोळी 2 चेंडूचा सामना केला, काही करू शकले नाही. विजय पाटील गुड फिल्डिंग. खारकोपर 40+ साठी नवीन फलंदाज क्रमांक 3 वर समाधान कोळी. क्रमांक 3चे फलंदाज हे नेहमी अग्रेसिव्ह असतात. संघासाठी त्यांना खेळावं लागतं. आणि आता समाधान कोळी स्ट्रायकरेनला. मंगेश देशमुख गॅप शोधली. डीप कडे पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. गुड रनिंग. अगदी वेगाने ही धाव पूर्ण केली. 2 धावेनं संघ पुढे सरकेल. जेव्हा बॅटिंग केली खारकोपर 40+ न तेव्हा पॉवर प्ले मध्ये त्यांच्या 7 धावा होत्या. अमरजी पाटील साहेब वहाळ यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे.
या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचा सुद्धा पोलाचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभतं आणि मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा कमालीची साथ त्यांची लाभली होती. 7 रात्र त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यस, सुधीर ठाकूर यांना आपण पाहतोय. खारकोपर 40+ सलामीचे फलंदाज आणि क्रिकेटसाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. नवीन फलंदाज सरकलेत नवनाथ कोळी, समाधान कोळी यांना आपण जरूर पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 36 टार्गेट, 3 धावा आहेत फलकावर. एक गडी बाद सुद्धा झाला. बॅटिंग करत असताना संघ मोहा 40+. मंगेश देशमुख गुड बॉलिंग. अगदी सुंदर पद्धतीनं गोलंदाजी होते. दिशा, टप्पा, नियंत्रण, अगदी प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी व्हरायटी घेऊन येतात. व्हॅरिएशन पाहायला मिळतं. मंगेश देशमुख यांना आपण जरूर पाहूया. स्ट्रायकर एंडला नवनाथ कोळी. छोटासा रनअप. ओ, टॅप केला चेंडूला. चेंडू अडवला. गुड फिल्डिंग. विजयी तिथे होते. स्लीपकडे प्रयत्न झाले. स्लीप, गली, बॅक स्लीप. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवत असताना खारकोपर 40+ सहजासहजी चेंडू जाऊन देत नाही. आणि बघा क्षेत्ररक्षण त्यांचं तेवढं मजबूत आहे. 30 यार्डमध्ये विजयजी यांचं धन्यवाद देऊया. 2 चेंडू काय सुरेख पद्धतीनं अडवलेत. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना बघा एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण सजवताना इशारा केला मंगेश देशमुख यांना. पुढचा चेंडू 5 चेंडू धावा फलकावरती 4. टार्गेट 36. पुढे सरसावत फटका खेळला ऑन साइडला डीप कडे. यस, फिल्डर अँड मिसफिल्ड झाले. निघाले 2 धावेसाठी. थ्रो मात्र परफेक्ट झाला नाही. भास्कर शेट घर त्यांना आपण तिथे पाहिलं. फिल्डिंग टीम खारकोपर 40+. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. खारकोपर 40+च्या धावा पूर्वार्धामध्ये 7 होत्या. अगदी कंपॅरिझन केली दुसऱ्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर आता पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा. तोच प्रवास सुरू. मात्र टार्गेट 36 आहे. 18 बॉल आणि 30ची गरज. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 6 धावा आहेत. बॅटिंग करताना नवनाथ कोळी. उत्तरार्धामध्ये पाहते 24ला इव्हेंट मॅच नंबर 2. यानंतर शिवाजीनगर 40+ आणि कोंबडभुज 40+ हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटवरचं खरं प्रेम कोणी जपलंय तर उत्तर एकच येईल, ते म्हणजे 40+. आणि आज 40+चा संपूर्ण वर्ग या परिसरातील पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 7. 18 चेंडू 30ची गरज. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फटका बनवण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील होत्या मात्र या अंपायर सिग्नल वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. एकूण धावा 7. आता बरोबरी साधल्या. फ्रंटफुटला आले लेग्स टीम. ओ, परफेक्ट डिसिजन. आपण पाहतो 24 लाईव्ह टीम कडून लेग स्टिक करून चेंडू बाहेर होता. भागीदारीचा विचार केला आतापर्यंत 7ची भागीदारी. आकाश मात्रे सेकंड ओव्हर. बॅटिंग टीम मोहा 40+. टार्गेट 36. क्षेत्ररक्षण सजवत असताना महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शेलघर आयोजित आपण पाहतोय नाईट फॉर्मॅट 40+ क्रिकेट तुम्ही पाहता. राऊंड विकेट ना हा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. रिलीज ऑफ द डिलिव्हरी पाहिलं तर नक्कीच स्ट्रेट चेंडू होता. यष्टीरक्षकाला प्रॉपर मिळाला नव्हता. मात्र त्यानंतर कमबॅक करत असताना 7 धावा आहेत फलकावर. आता समोर बॅटवर चेंडू. फटका फसला. यष्टीरक्षक गुड फिल्डिंग. कमालीचे प्रयत्न. नक्कीच बॅटिंग करताना आता मोहा 40+ दुसरा धक्का मिळतोय.
तर एकूण धावसंख्या धावफलकावर 7, 2 धक्के मिळालेत. 36 टार्गेट. दबाव निर्माण होते खारकोपर 40+ कडून. ज्या पद्धतीनं फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, पहिलं षटक पाहिलं. एकही मोठा फटका खेळण्याची अजूनही संधी निर्माण करून दिली नाही. आतापर्यंत आपण पाहिलं एकही स्ट्रोक चौकार येत नाही, षटकार येत नाही, ज्या फटक्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सेकंड ओव्हर आकाश मात्र्यांना आपण पाहतोय. तर कॅप्टन आपण पाहतोय रवींद्र कोहली. बॅटिंग टीम मोहा 40+. 7 धावा धावफलकावर 2 गडी बाद. बॅटिंग टीम. नेक्स्ट बॉल. वेगानं चेंडू ड्राईव्ह होतो डीप कडे. फिल्डर रेडी, चूक झाली, मिस फील्ड आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय आला आणि हा मिळाला चौकार. 4 धावा. बॅटिंग करत असताना आता कमबॅक करतोय मोहा 40+. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडू डिलिव्हर होत असताना आकाश मात्र्यांना पाहतोय. टार्गेट 36 धावा 11 आहेत. अमरजी पाटील साहेब वहाल यांचे इथं आगमन झालेत. उल्वे नोड प्रीमियर लीगच्या आम्ही पाहतोय. दर्जेदार आयोजक आहेत. खूप छान मॅनेजमेंट असते. चला 14 मध्ये 25. आकाश मात्रे बघा, दिशा, टप्पा, नियंत्रण, अगदी क्षेत्ररक्षणाने जर ती साथ दिली असती तर आतापर्यंत खारकोपर 40+ कडून जे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांकडून जी कामगिरी होते ना, उत्कृष्ट कामगिरी आतापर्यंत. मंगेश देशमुख यांच्या ओव्हरमध्ये 6 धावा. आकाश मात्रे एक चौकाराचा अपवाद सोडला तर या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट आले. एक फाईट बॉल पाहिलं. आतापर्यंत धावा धावफलकावरती 11 आणि कॅल्क्युलेशन पाहिलं तर 13 मध्ये 25. 1-2 मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल मोहा 40+. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, अपील झाली या सिटीज आणि फलंदाज होतील बाद. हिट विकेट पाहायला मिळाली. अगदी डोक्यावर हात त्याने मारला. फ्रंट फुटला आले अगदी. त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन बघा, थोडे बॅकफुटला गेले, कंट्रोल नव्हता आणि संतुलन बिघडलं. अगदी बॅटचा स्पर्श झाला. हिट विकेट. आणि इथे आपण पाहतो पुन्हा दबाव निर्माण करेल खारकोपर 40+. 12 चेंडू 25. सामना कोण जिंकेल? आता मॅच मध्ये कमबॅक करण्याच्या संधी आहेत खारकोपर 40+ला. 11 धावा 3 विकेट. मॅच नंबर 2. यानंतर तुम्हाला तिसरा सामना शिवाजीनगर 40+ आणि कोंबडभुजे 40+, ज्यामध्ये टॉस जिंकलाय कोंबडभुजे 40+ ने निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण. 12 चेंडू 25. 36 टार्गेट. धावा 11. समाधान कोळी यांच्याकडून आता अपेक्षा असेल 3 चेंडू मध्ये 4 नवीन फलंदाज आलेत मोहा 40+ कडून. रमाकांत कोळी यांना पाहतोय. तिसरं षटक. गोलंदाज विजय पाटील. थर्ड ओव्हर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बघा, फलंदाज सुद्धा पाहत बसले. असा हा चेंडू होता. चपराक जरूर दिली होती, कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल. 11 मध्ये 25. रिप्ले पाहतोय. टप्पा पडल्याने उचल होती, चेंडू क्रीजवर आदळला आणि ज्या थोडा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. फलंदाज आपण यावेळेला पाहिलं समाधान कोळी यांना. नेक्स्ट बॉल. विजय पाटील. काय कमालीचं क्षेत्ररक्षण झालं विजय पाटील यांच्याकडून. 11 मध्ये 25. स्लोवर वन. गती कमी केली, चेंडू स्ट्रेट गेला. रमाकांत पंचांकडे दाद करतात मात्र यास गुड बॉलिंग. 2 चेंडू बघा, दिशा, टप्पा, योग्य लाईन आणि लेन. आतापर्यंत कॅल्क्युलेशन पाहूया. 16, 29, 15, 25, 14, 25, 13, 25, 12, 25, 11, 25. काहीच करून देत नाही. 10, 25.
समीकरण आता बिघडले 9-25 म्हणजे मागचे 5-6 चेंडू प्रणय आम्हाला माहिती देतो काही करता आले नाही. मागच्या 6 चेंडू मध्ये काहीच करता आले नाही. मॅच मध्ये कमबॅक 9-25. गुड बॉलिंग विजय पाटील. आता मात्र ताकदीचा वापर केला. स्टेडी या फटक्याची गरज होती. तो फटका मिळाला चौकार. जिथे समीकरण होतं 18 मध्ये 29 आणि समीकरण पाहिलं 12-25, 11-25, 10-25. 6 चेंडू मध्ये काही करून दिलं नाही. मात्र आता येणारे चेंडू 8. 21 धावेची गरज. 8 बॉल 21. सामना जिंकायचा असेल तर अपेक्षा जरूर असेल. समाधान कोळी यांच्या बॅट मधून मोठे फटके येणं खूप महत्वाचे आहे. मॅचला यू टर्न जर द्यायचा असेल मोहा 40+ या संघाला. विजय पाटील कमालीचं षटक होतं. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली असती. ओ इथे मात्र शरीराचं संतुलन चांगलं होतं. डीप फाईन लेग कडे फटका गेलाय. नक्कीच मिळतील 4 धावा. गुड कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. 8-21 समीकरण कमबॅक देत असताना समीकरण होतं 12-25 आणि आता बघा इक्वेशन 7 मध्ये 17. गुड बॅटिंग. मॅच मध्ये आता रंगत वाढल्या. 8 मध्ये 12 वर समाधान कोळी बराच वेळ स्ट्रगल करत होत्या. मात्र त्यानंतर अखेर सूर गवसला आणि या 2 फटक्याने कलाटणी देत असताना सामना अजूनही दोघांनाही समान संधी. दोन्ही संघांना 7 चेंडू मध्ये 17ची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार. षटक समाप्त. स्विंग झाला. चेंडू कनेक्शन नव्हतं. ऑन स्विंग केला गोलंदाज विजय पाटील. सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये दबाव निर्माण केला होता. 8 धावा आल्या. आता 6 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. किरण मात्रे वहा 40+ बॅटिंग करतो. 19 रमाकांत कोळी स्ट्रायकर एंडला. हाफ ट्रॅकर लॉफ केला. डीप पॉइंट कडे दिली चपराक. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकअप रेडी होता. अगदी 2 क्षेत्ररक्षक एकत्र आले. थ्रो खराब. प्रयत्न नक्कीच होतील आणि रनआउट. गरज तर नव्हती. धावा पूर्ण झाल्या होत्या. मिळाल्या. मात्र त्यानंतर बाद व्हावं लागलं. रिक्स सुटवली. समाधान कोळींकडून अपेक्षा. नवीन फलंदाज सरकले. 5 चेंडू आणि 15 धावेची गरज. 5 मध्ये 15 धावा. टार्गेट 36. ज्या पद्धतीने समाधान कोळी यांच्याकडून बॅटिंग झाली मागच्या ओव्हर मध्ये आणि त्या फटक्यांची गरज आहे. समाधान कोळी 9 मध्ये वैयक्तिक 12. पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. निघालेत 2 धावेसाठी. थ्रो मात्र झाला नाही. थोडा लेझी क्रिकेट. 2 धावा. आता सामन्यामध्ये आपण पाहतोय काही चेंडूंचा खेळ बाकी. 23 धावा झाल्यात. 10 चेंडू मध्ये 14 खेळतात. येणारे 4 चेंडू आणि 13 धावेची गरज. मोहा 40+. एक मोठा फटका आला ना समाधान कोळीकडून ती अपेक्षा. वैयक्तिक 10 मध्ये 14 खेळतात आणि त्यांचं योगदान खूप चांगले राहिले या सत्रामध्ये. 23 4 मध्ये 13. 4 चेंडू 13 जे इक्वेशन होतं. 7 मध्ये 17. 6 मध्ये 17. 5 15. आता 4 मध्ये 13.
एक मोठा फटका आला तर कमबॅक होईल. 10 मध्ये 14 खेळतात वैयक्तिक ते समाधान कोळी. वैयक्तिक त्यांचं इंडिव्हिज्युअल योगदान आहे 10 मध्ये 14. इक्वेशन मात्र विजयासाठी 4 मध्ये 13. 14 धावा समाधान कोळी यांचे आणि 23 मध्ये 14 वैयक्तिक त्यांच्यात. मात्र चेंडू आणि धावांमध्ये 4 मध्ये 13 पाहिजेत. मोहा 40+ जिंकेल का खारकोपर 40+? एक मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पकड निर्माण करेल. जर विकेट डॉट बॉल आला तर कमबॅक करेल खारकोपर. यस, पंचांकडे अपील होईल. लाईन भरकटले, व्हाईट बॉल. आता इक्वेशन पाहतोय 4 मध्ये 12. 4 चेंडू 12 डॉट बॉल विकेट. सामना खेचेल टीम खारकोपर 40+ ला. एक मोठा फटका आला तर मोहा 40+. तोच आक्रमण डॉट बॉल आणि मॅच मध्ये कमबॅक करतोय. बॉलर आपण पाहिलं किरण. 3 मध्ये 12. सामना अजूनही गेला नाही दोन्ही संघांसाठी. बॅटिंग करताना जो समाधान कोळी प्रयत्न करतात आतापर्यंत 11 चेंडू मध्ये 14 विजयासाठी 3 चेंडू 12. गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. किरण यांची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. किरण मात्र सलग 2 चेंडू डॉट फेकले आणि आता दोन्ही चेंडूवर स्ट्रेट चेंडू होते. फुटवर्क वापरलं, कनेक्शन झालं नाही. 2 चेंडू 12. 2 चेंडू 12. तणावाचं वातावरण जरूर आहे. मात्र या चेंडूवर मोठा फटका आला तर विजयाच्या काही आशा असतील. आणि दोन्ही चेंडूवर आक्रमणाची गरज आहे, षटकारांची गरज आहे. काय गोलंदाजी झाली विजय पाटील यांची. अप्रतिम 8 धावेचं षटक. आकाश मात्रे 5, मंगेश देशमुख 6, 2 विकेट. आकाश मात्रे विजय पाटील यांनी कमबॅक करून दिलं. मात्र त्यानंतर किरण मात्रे तेवढ्याच चांगल्या दर्जाचं षटक. 2 चेंडू 12. बघा सर्व चेंडू मात्र इथे पंचांकडे अपील. वाईटचा कॉल. पुढच्या दोन्ही संघांना सूचना असतील, आपण रेडी राहा. आणि जसा शेवटचा चेंडू पडेल आणि मॅच फिनिश होईल त्यानंतर फिल्डिंग टीम कोंबडभुजे 40+ आपण रेडी राहा. कोणत्याही दिशेने तुम्ही येऊ शकता. 2 चेंडू आणि 11. आक्रमण केलं डीप कडे मिड विकेटला. यस, मॅच मध्ये पकड निर्माण केल्या. आता विजयासाठी आगेकूच करताना टीम खारकोपर 40+. आनंदाचं थोडं वातावरण असेल कारण 1 चेंडू 10 धावेची गरज. 36 धावेसाठी शेवटपर्यंत फुटवर्कचा वापर. आता काही बिघडणार नाही आणि सामना जिंकलाय खारकोपर 40+. चला विनंती असेल कोंबडभुजे 40+ आपण लगेच मैदानामध्ये सरका. कोंबडभुजे 40+ आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्यामध्ये. आकाश मात्रे गुड बॉलिंग. अगदी 5 धावा देत 2 विकेट. प्लेयर ऑफ द मॅच आणि 3 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान 6 धावा. 1 षटकार होता, सुरुवात करून दिली होती. तर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण आकाश मात्रे यांना. खारकोपर 40+ सामना जिंकलाय. पराभूत बॅड लक मोहा 40+, कोंबडभुजे 40+ आपल्या